नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? बरे आहात ना? तर हे बघा सकाळ सकाळचं वातावरण आणि आज रात्रभर पाऊस पडत होता. इकडे दीदी पण शाळेला चालली होती. सकाळचे 6:45 वाजलेत. इथं अनु झोपली आहे. तिने काल उद्योग वाढवला होता, पाय मुरगळलेला तिचा. त्यामुळं ती काय शाळेत जाणार नव्हती. दुखत होतं तिचं आणि कणकणी पण आली होती. तर तिला आज पाय चोळायला थोडंसं न्यायचं होतं मला बाहेर. तर ती म्हणत होती मला शाळेत जायचं आहे, पण मीच बोललं की नको जाऊ. आणि इकडे मग मला पाय चोळायला जायचं होतं अनुचा. तर जाता जाता म्हणलं माझं बारामतीमध्ये एक थोडं काम होतं, म्हणलं ते काम करावं आणि मग तसंच जावं. तर मी इकडे बारामतीमध्ये चालली आहे. तर तुम्ही बघताय ना बारामती किती सुंदर दिसते. सगळे झाडं लावलेत रस्त्याच्यामध्ये. आणि इकडे जाता जाता मग अनुला आईस्क्रीम चारत होते मी. तर तिला मी सांगितलं होतं ना पाय चोळायला जातो आहे आपण, तर ती रुसली होती. तर ती आईस्क्रीम खात खात तिला म्हणलं इकडे बघ, तर ती बघायला पण तयार नव्हती, रुसली होती माझ्यावर. तिचं म्हणणं होतं की मला पाय नाही चोळायचा, खूप दुखतो आहे चोळताना. तर मग अशा पद्धतीने मग चाललो होतो. मग जाता जाता तिला आईस्क्रीम चारली आणि मग पाय चोळायला मी मामाच्या घरी जाणार होते. तर इकडं मामाच्या घरी चालले होते. तर आमची मामाची आई म्हणजे मी मामाची आई म्हणते, आजी आहे माझी ती. तर तीच पाय चोळती. तर मग इकडं आली होती पाय चोळायला. तर अनुष्काचं चाललेलं रडणं पाय चोळता चोळता. तिचं म्हणत होती की मला खूप दुखतं आहे, मला सोडा, असं म्हणणं होतं तिचं. पण आईला म्हणलं किती पण रडली तरी तिला सोडू नको, चोळ म्हणलं. कारण की ती पाय खाली टेकवायलाच तयार नव्हती. आणि मग तिचं चाललेलं आहे तर रडणं पडणं. ऐकायचं आहे का तुम्हाला? तर हे बघा, ऐका कशी रडती आहे. तर चला मग, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.